खरं तर पुण्यामध्ये भाजपचा एक केंद्रीय मंत्री, 2 महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, 6 आमदार, 2 खासदार आणि 100च्या वर नगरसेवक असून पुणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता भाजपची आहे. हे सगळं असून सुद्धा भाजपला पुणे शहराचा एक साधा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता येत नाहीये. आज आपण आपल्या डोळ्याने बघा, पुणे शहरामध्ये आज अचानक पाऊस झाला आणि एका पावसामध्येच पुणे शहराच्या लोकांची ट्रॅफिकवर, रस्त्यावर काय परिस्थिती आहे हे आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पहा. आज मी स्वतः कल्याणी नगरवरनं पुणे MG रोडला जात असताना आज तब्बल 1.5 तास मी गाडीमध्ये अडकलेलो आहेत. का आपण ह्यासाठी पुणे महानगरपालिकेला टॅक्स भरतो का? यासाठीच आपण या लोकांना निवडून देतो? खरं तर मला वाटलं होतं की 8 वर्षाचा हा सगळा त्रास सोसल्यानंतर आपले पुणेकर या महानगरपालिकेच्या इलेक्शनला चांगल्या लोकांना निवडून देतील, परंतु असं झालं नाही. आपल्या पुणेकरांनी पुन्हा तीच चूक या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये केली आणि त्या त्रासामुळं सर्वच पुणेकरांना हा सगळा ट्रॅफिकचा आणि रस्त्यांचा त्रास सोसावा लागतोय. खरं तर ही सर्व सत्ताधारी मंडळी तर आंधळी आणि बहिरी होतीच, पण आता पुणेकर सुद्धा कधीपर्यंत मुके राहतात हेच आपल्या सर्वांना बघितलं पाहिजे.